ज्यांनी डिस्क्वालिफिकेशन मूव्ह आम्ही का केलं याचं मी स्पष्टपणे तुम्हाला सांगितलं. त्यांनी का केलं याचं उत्तर तुम्हाला त्यांना विचारायला. निवडणूक आयोगनी राहुल गांधीला नोटीस पाठवली आहे. ते पंतप्रधानांना पनौती म्हणून असं म्हटलं होतं एक रॅलीमध्ये राजस्थानमध्ये. मला नाही वाटत असं पर्टिक्युलर नाव घेतलेलं आहे राहुल गांधींनी. त्यांनी नाव घेऊन म्हणलं पनौती मोदी पीएम असं म्हणाले पूर्ण. तर त्याचं उत्तर राहुल गांधींनी देतील ते. आणि मला असं वाटतं जर ते तसं काही बोलले असतील तर राहुल गांधींवरही अनेक आरोप केलेले आहेत. राहुल गांधींच्या पूर्ण फॅमिलीवर ज्या पद्धतीने भारतीय जनता पक्ष बोललाय त्याची 50 उदाहरणं मी तुम्हाला देऊ शकते. त्यामुळे एखादी गोष्ट जर राहुल गांधी इथून बोलले असतील तर त्यांना काय एवढं वाईट वाटावं. त्यांनी पण 100 गोष्टी त्यांच्या आज्यापासून गोष्टी काढलेल्या आहेत. तेव्हा ना भारतीय जनता पक्षाला वाटत नाही आपण चुकीचं बोलतो. आम्ही केलं तर सगळ्या चुका आणि त्यांनी केलं तर देश सेवा. बस. निवडणूक आयोग याच्यावर नोटीस पाठवली आहे राहुल गांधी. ठीक आहे, लढले का. राहुल गांधी बहुत लढाऊ आहे. माझा विश्वास आहे ते पूर्ण ताकदीने लढतील. वो डरने वाला नाही आहे किसी. अजित पवारांना मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून विरोध होताना दिसतोय. परवाच्या दिवशी सुद्धा एका कार्यक्रमामध्ये काळे झेंडे त्यांना दाखवण्यात आले. मुख्यमंत्री आणि नंबर 2चे उपमुख्यमंत्री जे आहेत त्यांची भाषणं झाली, त्यांना विरोध नाही झाला. अजित पवार उभे राहिले आणि त्यांना काळे झेंडे दाखवल्यावर ते असं म्हटले की हे आपल्या विरोधकांचं काम आहे. नक्की या सरकारमध्ये काय चाललंय मला खरं कळत नाही. मी तुम्हाला अनेक महिने तुमच्याशी बोलताना सांगते की दिस इज अ पॉलिसी पॅरालिसिस गव्हर्नमेंट. 200 आमदार आहेत पण आज दुष्काळाचा एवढा गंभीर प्रश्न आहे. सरकार सिरियस नाही आहे. त्यांच्या कॅबिनेटमध्ये संजय राऊत साहेब जे बोलतात की गँगवॉर आहे, खरंच आहे. अशी भांडणं आम्ही कधीच महाराष्ट्राच्या राजकारणात, समाजकारणात किंवा कॅबिनेटमध्ये कधीच पाहिले नाही. मतभेद जरूर झाले असतील पण टोकाची भूमिका घेऊन सत्तेत असलेले लोक जे निर्णय घेऊ शकतात त्याच्यातच सत्तेत आहात ना, ते जर रस्त्यावर उतरून जर आंदोलनं करायला लागले तर आपण कुणावर विश्वास ठेवायचा. मग ती सत्ता नक्की आहे का नाही. आणि आपापसातली भांडणं प्रत्येक काही झालं इथे की सगळ्यांना कुठ झालं तरी दिल्लीला जावं लागतं. बिचारे अमित भाई शाह आता देशाचं होम मिनिस्ट्री चालवतील का महाराष्ट्रातली भांडणं मिटवतील असं मला वाटायला लागले. कारण का पालकमंत्र्यापासून डिपार्टमेंटपासून बदल्यांपर्यंत सगळंच बिचाऱ्या अमित भाई शहांना बघावं लागतंय. किती लोड बिचाऱ्या माणसावर टाकालो. चंद्रशेखर बावनकुळेंवरती संजय राऊतांनी जो आरोप केलेला म्हणजे त्यांचे फोटो ट्विट केले की ते कॅसिनोमध्ये पाहायला मिळाले. एका रात्रीमध्ये जवळपास 3 ते 3.5 कोटी रुपये उडवले असा सुद्धा संजय राऊतांनी आरोप केला. गृहमंत्र्यांनी या सगळ्या प्रकरणाची चौकशी करावी का किंवा भाजपच्याच राज्यामध्ये अजित पवार सत्तेमध्ये सहभागी आहेत करतील असं वाटते. आता कसं असतं त्याचं जस्टिफिकेशन भारतीय जनता पक्षाकडे नेहमी काय काय असतं. आता भारतीय जनता पक्षाचे एक स्टेटमेंट मी पाहिलं. काय प्रॉब्लेम आहे, स्वतःच्याच बायकोबरोबर ते गेले होते. बस हा सुसंस्कृत महाराष्ट्र आहे. असे हे जे स्टेटमेंट्स आहेत ना हे महाराष्ट्राला लाजवणारे. प्रत्येकजण आपल्या फॅमिलीबरोबर सुट्टीला जात असतं. असे कॉमेंट्स करणं आणि चॅनल दिसलं म्हणून काहीतरी बोललंच पाहिजे आग्रह कशासाठी. जो काय विषय झालाय जे झालंय मला असं वाटतं दोन्ही बाजूनी म्हणजे राऊत साहेबही बोलले, बावनकुळेजीही बोलले. मला असं वाटतं त्या देशासमोर आणि राज्यासमोर दुष्काळाचं खूप मोठं सावट आहे. मला वाटतं अशा काही गोष्टींवर आपण आत्तापुरतं थोडासा पडदा टाकूया आणि महाराष्ट्राच्या दुष्काळ, महागाई आणि बेरोजगारीवर आपण थोडंसं आणि आरक्षणामुळे झालेल्या अस्वस्थतेबद्दल त्या सरकारने थोडंसं काम केलं पाहिजे आणि आपापसातली भांडणं बंद केली. जरांगे पाटील तुमचं वाटतं होतं की 70 वर्ष मराठ्यांकडे लक्ष दिलं गेलं नाही की 70 वर्ष किंवा मॅक्झिमम काळ मराठी हे मी सीमपद गाजवलं. आमच्यासाठी लोकशाही आहे त्याच्यामुळे कुणालाही मन मोकळेपणे बोलायचा अधिकार आहे. तर त्यांना तसं वाटत असेल तर मान्य ही लोकशाही आहे. आमच्यासाठी दडपशाही नाही आहे. आम्ही का आईस बेस कधी पक्ष सत्तेत होतो तेव्हाही वापरलं नाही. कोणी विरोध केला तरी त्याच्या मागे आम्ही आईस कधी लावलं. विरोधक जरी असला ना तरी तो दिलदार असला पाहिजे. जेव्हा आम्ही कैलासाचं यशवंतराव चव्हाणांचं नाव घेतो ना तेव्हा ती वैचारिक बैठक पुढे न्यायची असते. फक्त फोटो लावून त्यांचं काम पुढे होत नाही. तो विचार पुढे न्यायचा. दादांना टोला आहे का. हा टोला नाही आहे कोणाला. तुम्हाला का वाटावं टोला. तुमच्या मनात का खोटे. फोटो लावते यशवंतराव. नाही हे सरकार लावतं. सगळेच लावतात. भारतीय जनता पक्षाच्या कार्यक्रमात कधीतरी दिसतात. कधी त्या नवीन जी शिवसेनेचा आउटफिट काढली आहे ते लावतात. सगळेच लावतात आजकाल. चालो रोलिंग
अरे इधर 2 मिनिटं आणखी. Election Commission has issued a notice to Rahul Gandhi over his Panoti jab against Prime Minister Modi. And agency at work, ED has issued notice to Prakash Raj also. Rahul Gandhi ji is a very strong leader. He's a very honest leader. So I am very, very confident that even if he's got a notice from the Election Commission, I'm very confident and I have full faith in Rahul ji that he will give a very dignified and honest answer. You said Rahul Gandhi is a fighter. Of course, Rahul Gandhi is a fighter. I have seen him fight. The way the BJP have many times have been extraordinarily condescending to him, but he's never buckled down to him. One thing I'll tell you about Rahul Gandhi as a character, he's fearless and he can afford to be fearless because he's honest. He's not a corrupt man. Ma'am, election campaigns in Rajasthan is wrapped up today. What's your expectation? Well, let the best team win. I think it's fair to have elections and people decide. So let the people of Rajasthan decide who they want them to lead them for the next 5 years. Do you think Congress has a good edge? Because Congress has worked extraordinarily well in this entire campaign. They have been very aggressive, they've been very honest, they've been very transparent and they've worked very hard. So I think 3rd of December is going to be a good day for the Congress and for the India Alliance. Last question, ma'am. ED has issued a notice to the Prakash Raj, for some Ponzi scheme. How do you see the notices are getting issued? Well, most opposition leaders, data speaks for itself. About 95% people who have got ED, CBR, income tax notice are in the opposition. So I'm not surprised. It's consistency on the BJP that जो खिलाफ बोलेगा उसको notice आएगी. So I appreciate the consistency in the BJP. Thanks. जाने दो, ये 2 घंटा प्रोग्राम चल रहा है. ठीक है, मोबाइल रोल कर रहे हैं. ठीक है, ये लोग मोबाइल रोल कर रहे हैं. रोल आरोप लगा रहे हैं. नहीं, ऐसा कुछ नहीं. मेरे ख्याल से इस देश में अभी तक तो संविधान से ये देश चल रहा है और हर एक नागरिक को दिल खोल के बोलने की हमारे संविधान ने इजाजत दी है. अगर उनका कुछ मत हो तो वो बोल सकते हैं. राहुल जी एक भारत के युवा नेता है और वो किसी से डरते नहीं है. मेरे ख्याल से नोटिस भी आया होगा. वो डरेंगे नहीं और झुकेंगे तो कभी नहीं. लड़ेंगे और जीतेंगे. प्राइम मिनिस्टर को पनौती कहने में भी नहीं डरते. कांग्रेस पार्टी की को कम कहा है. बीजेपी ने क्या क्या बताया उनकी नानी के बारे में, उनके फादर के बारे में, उनके नाना जी के बारे में. तब कभी नोटिस नहीं आया. तो जब हम करें तो गलती और वो करें तो देश सेवा, ये कौन सा न्याय है. 3 दिसंबर को कांग्रेस पार्टी को मिठाई बांटनी पड़ेगी और उनके अलायंस पार्टनर्स को बड़ा मिठाई का बॉक्स भेजना पड़ेगा. क्योंकि 3 दिसंबर को कांग्रेस के लिए बहुत अच्छी न्यूज़ आने वाली है और इंडिया अलायंस पूरी ताकत से आगे बढ़ेगा. राजस्थान में बीजेपी हैज बीन एलिजिंग दैट देयर इज एंटी इनकम्बेंसी और क्राइम रेट बहुत बढ़ गया है. Well, crime rate has gone up in Maharashtra also. Go by data which Government of India has given. The crime rate of Maharashtra is the highest in the country against women. पेपर लीक का इशू भी बहुत उठाया जाता है. इसका? पेपर लीक 17 टाइम्स पेपर लीक हुआ है राजस्थान में. अरे महाराष्ट्र में भी महाराष्ट्र में एग्जाम ही नहीं ले रहे. आई एम लुकिंग फॉर 27 पीपल इन द होर हॉस्पिटल. कब से मुझे जुमलेबाजी कर रहे कि अभी देंगे एग्जाम ही नहीं लिया. और कितने चीज़ें आपको बताओ जो हो रही है इस राज्य में. तो ऐसा नहीं होता ना कि कांग्रेस की सरकार हो तो गलत करे और बीजेपी करे तो भले भले. ऐसा नहीं होता. और सचिन पायलट में जो भी विवाद है उस पर लेके भी बीजेपी कैंपेन किया जा रही है. बीजेपी में भी कम लड़ाई है. मैं नाम नहीं लेना चाहती क्योंकि सारे वरिष्ठ नेता है बीजेपी में. लेकिन बीजेपी में शायद कांग्रेस से ज़्यादा लड़ाई है राजस्थान. खुद प्राइम मिनिस्टर नरेंद्र मोदी ये कह रहे हैं कि सचिन पायलट जी के पिताजी के साथ भी डिस्क्रिमिनेशन हुआ, अब उनके साथ भी किया जा रहा है. ये उनकी राय है. हमारे लिए लोकशाही बोल सकते हैं. देश के प्रधानमंत्री है, उनको हक है बोलने का. और हम तो कभी हम सब समझते हैं कि वो देश के प्रधानमंत्री है. उनकी एक राय हुई, इसमें गलत क्या है. वो उनकी राय, हमारी राय नहीं है. सुप्रियता ही आने वाले कई स्टेट्स में इलेक्शन होने जा रहा है. क्या लगता है अभी की जो लहर है, जो भी कैंपेनिंग हो रही है, किसका परचम लड़ रही है? 3 तारीख को रिजल्ट पता चलेगा. मुझे लगता है कांग्रेस के लिए बहुत अच्छा 3 तारीख को रिजल्ट है.
कस्बा में हुआ, कर्नाटक में हुआ। लगता है 3 तारीख को गुड न्यूज़ कांग्रेस को मिला। आपका अनुभव कैसा था और गाइडेंस? मेरे निर्वाचन क्षेत्र में कोई यंग टीम कुछ नया करना चाहती थी तो उनको सपोर्ट करने के लिए मेरी जिम्मेवारी है कि मैं उनका साथ दूँ। और जेजूरी में टूरिज़्म बढ़ाने के लिए हमारे सारे वहाँ के जो लोग हैं वो कुछ नया करना चाहते हैं, तो उसको हम सब ने तो साथ देना चाहिए। आप जाके देख लीजिए, मैं बताती हूँ आपको, मैं आपका स्वागत करती हूँ। आप जेजूरी आइए, आपको भी शेयर करवाएंगे। अच्छा, मेरे हर अनुभव अच्छे ही होते हैं, हर अनुभव से लाइफ में कुछ सीखने को। कई लास्ट क्वेश्चन, पुणे का चांदनी चौक जो बनाया गया है, कई करोड़ उसमें इस्तेमाल हुए, उसके अब दूसरी बार सामने आया कि पोर्टहोल्स और क्रैक्स नजर आए। मैंने पिछली बार भी कहा था, मैंने गडकरी जी को भी विनती की थी कि उन्होंने एक बहुत अच्छा प्रोग्राम यहाँ चांदनी चौक का उन्होंने जो विजुलाइज किया था गडकरी साहब, ये बहुत अच्छा था, लेकिन शायद ये लोकल इम्प्लीमेंटेशन में कुछ दिक्कत हो सकती है, तो उसका एक वाइट पेपर निकाले, उन्हें कोई भी कमियां रह गई है, क्रॉसिंग में दिक्कत है, लोग जो रिक्शा से आते हैं नहीं तो बस से आते हैं उनको दिक्कतें हो रही है, तो उसका एक फॉलोअप मैंने खुद 2 हफ्ते पहले लिया था। और फिर से मैं नेशनल हाईवे से विनती करने वाली हूँ कि वहाँ का उन्होंने पूरा वाइट पेपर निकालना चाहिए, क्योंकि बहुत बड़ा प्रोजेक्ट है और गडकरी साहब ने बहुत मन से उसको सपोर्ट किया है। तो मैं गडकरी साहब से भी दिल्ली में जाऊँगी तो मिलूँगी और उनको विनती करूँगी कि वहाँ का वो खुद उस पर देखें, क्योंकि गडकरी साहब का काम बहुत अच्छा है और मेरा पूरा विश्वास है कि गडकरी साहब हमें न्याय देंगे। तर एक शेवटचा प्रश्न, देवेंद्र फडणवीस राज्याचे गृहमंत्री आहेत, त्यांच्याच खात्यातल्या एका भंडाऱ्यामधल्या अधिकाऱ्यानं जे एक नृत्यांगना होती तिला विवस्त्र करून नाचवला असा एक व्हिडिओ जो आहे तो सोशल मीडियावरती व्हायरल झाला। सध्या त्या पोलीस अधिकाऱ्याची बदली करण्यात आलेली आहे, तिथल्या जवळपास 3 कर्मचाऱ्यांवरती गुन्हा दाखल करण्यात आला आहे। गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांचा गृहमंत्री म्हणून खात्यावरती वचक नाही असं वाटतंय तुम्हाला, की किंवा त्यांचं कोण ऐकत नाही? बघा, मी जर त्यांचा राजीनामा मागितला तर काही लोकांना वाटतं की मी बालिश आहे, पण डेटा स्पीक्स फॉर इटसेल्फ की देवेंद्रजी हे पहिल्यांदा जेव्हा होम मिनिस्टर होते ना राज्याचे, म्हणजे देवेंद्र फडणवीस CM एक वेगळे देवेंद्रजी होते आणि आज DCM 1 म्हणून देवेंद्रजी वेगळे। आणि मला दुःख वाटतं की एक कर्तृत्ववान महाराष्ट्राचा मुलगा जो मुख्यमंत्री झाला त्याला अदृश्य शक्तीने इतकं कॉम्प्रोमाइज करून टाकलंय की ते मुख्यमंत्री टू उपमुख्यमंत्री टू DCM 1 झाले। त्याच्यामुळे क्लिअरली तेही दुखावले गेले असतील ना कुठेतरी, की ज्या माणसाला तुम्ही मुख्यमंत्री 5 वर्ष करू दिलं, त्यांनी राज्य चांगलं चालवलं, 105 आमदार निवडून आले, त्याला जर दिल्लीची अदृश्य शक्ती त्याला साथ देत नसेल आणि त्याला साईडलाईन करत असेल तर अर्थातच ते कुठेतरी दुखवले असतील। आणि जसं मला दुःख वाटतं तसं पोलिसांनाही वाटत असेल की बाबा आपला नेता आहे पण 105 खासदार आमदार निवडून आणले, CM केला नाही, DCM केला, त्याच्यानंतर DCM 1 केला, त्याच्यात पण अर्ध वाटा, त्यामुळे अर्थातच काहीतरी प्रॉब्लेम दिसतोय। It seems you sympathize with DCM and Nitin Gadkari. Sorry? You sympathize with DCM. Of course, I sympathize with Gadkari Sahib and Devendra Fadnavis always, because I have strongly believe that this Adrushya Shakti of Delhi wants to destroy Maharashtra, and I have data to prove it. Be it Shiv Sena, be it NCP, be it Devendra Fadnavis, be it Gadkari Sahib, be it the jobs of Maharashtra, be it the diamond business of Maharashtra, the investments of Maharashtra, even the cricket match of Maharashtra. They don't want Maharashtra to get anything. They want Maharashtra to weaken and Marathi Manus to weaken, which is the unfortunate tragedy of this Adrushya Shakti which is sitting in Delhi. ताई, अजून एक प्रश्न आहे छगन भुजबळ यांच्या संदर्भातला। त्यांनी आज आरोप केलाय की मनोज जरांगे यांच्या सभेला अगदी पहाटेपर्यंत सरकार कशी काय परवानगी देऊ शकतं, असा सवाल त्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना विचारलेला आहे। सरकारमधलेच मंत्री अशा पद्धतीची मागणी सरकारकडे करतायत, तर या सगळीकडे तुम्ही कसं बघताय? आणखी पहाटेपर्यंत त्यांच्या सभा चालल्या आहेत, याला छगन भुजबळ यांनी विरोध केला। माननीय भुजबळ साहेब कॅबिनेटमध्ये आहेत ना अजून? मॅडम, मला एकच प्रश्न विचारायचा, सध्याच्या राजकारणाबद्दल काय सांगणार? आणि दुसरी गोष्ट, तुम्हाला बसायला कोणी खुर्ची दिली नाही त्याचं मला टेक वाटतं। आमचं घर जवळ आहे, घरी चला। थँक्यू थँक्यू व्हेरी मच। बरोबर, एवढा वेळ झाला उभंच राहून नाही, मात्र त्यांच्या प्रश्नाचं उत्तर द्या ना आजी।
आत्ताच्या राजकारणाबद्दल तुम्हाला काय वाटतं? दुर्दैव आहे की महाराष्ट्राचं राजकारण एवढं गलिच्छ झालेलं आहे. मी याच्यासाठी सुप्रीम कोर्टला पण कोणी जाण्यासाठी केलं? गलिच्छ कोणी केलं? जनतेने केलं का? नाही, जनतेची चूक नाही. चांगले निवडून दिले. बरोबर, मग बरोबर. कारभार कोण करतंय? त्यांच्यामध्ये कोणाची फूट आहे? त्यांच्या कोण चुकतंय? भ्रष्टाचार कोण करतंय हे महत्वाचं आहे ना. बरोबर आहे. आता भ्रष्टाचार कोण करतंय आता हे तुम्हालाही माहिती आहे, मलाही माहिती आहे. आणि फोडाफोडी कोण करतं? आणि फोडाफोडी तुम्हाला नाही माहिती आहे. नाही मतदानात ती मोठी ताकद आहे. मतदानाच्या वेळेस अशा लोकांना मतदान करा जे भ्रष्टाचारी नाहीये आणि ते तोडाफोडीचं राजकारण करत नाही. अशा लोकांना हो, मतदान पण असं करा. कोण सांगणार? काय अगोदर चांगले निवडून येतात, नंतर भ्रष्टाचार खुर्चीवर बसल्यावर करतात. मी तुमची लोकप्रतिनिधी किती वर्ष आहे? 15. माझ्यावर एक तरी आरोप झालाय का? नाही, उलट तुमचा अभिमान आहे मला. संसदरत्न मी मिळाला. सगळं बातम्या बघते वेगवेगळ्या ह्याच्यावरच्या, तर त्यामध्ये तुम्ही नेहमी दिसता. त्यामुळे मला उलट आनंद वाटला, म्हणून मी इथं उभे राहून तुम्हाला एकच प्रश्न विचारला. थँक्यू. डोक्यावर हात ठेवा. आशीर्वाद थँक्यू. अच्छा. थँक्यू.